भाऊ मध्ये. अहो मध्ये तरी या की पाणी फिनी प्या. नाही त्यांनी आताच बाहेर गेले की. तुम्हाला भेटले नाहीत का रस्त्यात? नाही भाऊ तसं नाही, त्यांच्या फोनचा डिस्प्ले गेलाय आणि म्हणून ती फोन उचलत नसते. असं नाही की मुद्दाम फोन उचले ना, आता ती नावच दिसणार त्याच्यावर, काय तर कुठून फोन उचलते तुमचा? आता तुमचे पैसे द्यायचेत म्हणून आणि असं लबड बोलतात का? हो ठाव आहे आम्हाला बी. ह्या शुक्रवारी आम्ही तुम्हाला देणार होतो पैसे, पण त्यांच्या कामाचे पैसे ती माणूस देणार होतं म्हणून आम्ही तुम्हाला हो म्हणला. आता त्या मेल्यानं पैसे दिले नाही तर मग आम्ही तुमच्या पुढे बी लबड पडलो की हो भाऊ. अहो तुम्हाला खरं सांगायले मी कशाला लबड बोलू? कुठून येणार आहे पैसा आमच्याकडे तरी? यंदा ह्या पावसानं असं केलं, समजा शेत वाहून गेलं. आता कशाच्या आधारावर बसावून काय आशा करावी? आता आमच्या घरात आम्ही कसं राहतो कसं खातो फक्त आम्हालाच ठाव आहे भाऊ. तुम्हाला सांगून मी काहीच उपयोग नाही. अहो मोठ्या पुरीला मरणाचा ताप आला, तिचं 2 रोज झालं किती दुखायले, तर तिला मी एक दुकानातून 5 रुपयाची गोळी आहे, माझ्याकडे 5 रुपये नाही तर. आणि तुम्हाला काय बोलून उपयोग आहे आता? कुठून पैसे देऊ मी तरी? भाऊ तुम्ही इतकी दम खाल्ला तसं अजून 1-2 महिने दम खा. नाही भाऊ इतकं घाई करू नका. नाहीतर एक काम करा तुम्ही, ते आम्हाला गट मिळणार आहे, आम्ही फॉर्म भरलाय त्याच्यासाठी. ते ह्या शुक्रवारी त्यानं येतो म्हणले म्हणून ती साहेब गटवाला. जर मला मिळाले 30,000 तर त्याच्यातून तुम्हाला मी तुमचं ती महागल्या 2 महिन्याची व्याज आणि इथून पुढच्या 2 महिन्याचं व्याज देऊन टाकते. नाही भाऊ तुम्ही काय बी म्हणला नाही मारलं बी तर आता समजे पैसे काही मिळत नाहीत बघा. अहो कुठून द्यावं तर कुठून द्यावं? हां त्याच्यातले तुम्हाला पैसे देते ना, राहू जा आम्हाला घरी खायला पैसा, पण तुमचं पहिलं देते. काय करावं आता? अहो भाऊ तुम्ही एवढं गावचं सावकार, आता तुम्ही नाही आमच्यासारख्या गरीबाला सांभाळून घ्यायचं समजून घ्यायचं तर कोण घेईल हो? आमची परिस्थिती तर आम्हाला मरावं का जगावं असं झालंय. यंदा ह्या पावसानं असला कोप केला, काय करायचं? कुणाला सांगायचं? होय भाऊ मी नक्की करते तुम्हाला फोन. मला जसे पैसे मिळाले की तुम्हाला फोन करून सांगते. नाही माझ्या फोनवरून नाही जरी झाला माझा फोन नीट तरी बी मी तुम्हाला दुसऱ्याच्या कुणाच्या फोनवरून फोन करते. तुम्हाला यायची गरजच पडू देत नाही. हो हो नक्की देते. बरं होय होय. अहो नाही पुन्हा नाही सांगत वायद्यावर वायदे. आम्हाला तर काय गुढी आहे का भाऊ वायद्यावर वायदे सांगायला? अहो वायद्यावर वायदे सांगून आमचंच उलट नुकसान आहे की आम्हाला याजावर याद चढायले की कुठून द्यावं आम्ही तरी? हातात पैसा असल्यावर आम्ही देऊन मोकळे होणारे लोक आहोत भाऊ. आणि आजपर्यंत मी तुमचे कवा तर पैसे बुडविलेत का? ह्याच्या पहिले बी घेतले होते की, परतावा शेत पाणी पिकलं होतं. यंदा हे असला प्रकोप झाला आणि सगळं जागेवर राहिलं बघा. बरोबर नाही तुमचा योग घेत जास्ती, मी सांगते तुम्हाला फोन करून. हो हो बरं या.